नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत जागतिक पुस्तक राजधानी रबात शहर या शहराला याचा मान मिळालेला आहे या संदर्भात माहिती. ब्रेक थ्रू पुरस्कार 2026चा फ्रँक मर्ल यांना जाहीर झालेला आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकतेच नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण झालेले आहेत या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. नुकताच कोणत्या बँकेचा परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पेटीएम पेमेंट्स बँक. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 27 एप्रिल. 27 एप्रिल 1854 भारतातील पहिले टेलिग्राम हे आजच्या दिवशी कार्यान्वित झालेले होते. कार्यान्वित ठिकाण होते बॉम्बे ते पुणे. यावेळी भारताचे गव्हर्नर होते लॉर्ड डलहौसी. 27 एप्रिल 2017 उडान योजनामधील पहिले उड्डाण हे आजच्या दिवशी झालेले होते. उडानचा फुल फॉर्म आहे उडे देश का आम नागरिक. उडान योजना ही 21 ऑक्टोबर 2016 या दिवशी सुरू करण्यात आलेली होती. परंतु 27 एप्रिल 2017 या दिवशी सिमला ते दिल्ली या दरम्यान पहिली उडान सेवा ही सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे लक्षात घ्या, उडान योजना परीक्षेच्या अनुषंगाने ही योजना आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. युनेस्कोने 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रबात. जागतिक पुस्तक राजधानी या शहराचा मान आता रबात या शहराला मिळालेला आहे. युनेस्कोने याची निवड केलेली आहे. रबात ही मोरोक्को या देशाची राजधानी आहे. 23 एप्रिल 2026 या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस होता या दिवशी याची घोषणा करण्यात आली. याचा उद्देश स्थानिक, आदिवासी आणि पैतृक भाषांमधील साहित्य, साक्षरता आणि ज्ञान या संरक्षणाला प्रोत्साहन देणे हे आहे. जागतिक पुस्तक राजधानी कार्यक्रम हा दरवर्षी युनेस्को एक शहर निवडत असते. 23 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण मिगेल दी सर्वांतेस आणि विल्यम शेक्सपियर यांच्या मृत्यू दिनाचा स्मरणार्थ हा दिवस पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ब्रेक थ्रू प्राइज 2026 गणित श्रेणीमध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रँक मर्ल. ब्रेक थ्रू पुरस्कार 2026 हा पुरस्कार फ्रँक मर्ल यांना जाहीर झालेला आहे. तसेच 2026चा न्यू हॉरिझन प्राइज इन मॅथमॅटिक्स हा पुरस्कार हॉंग वांग यांना मिळालेला आहे. ब्रेक थ्रू पुरस्कार या पुरस्काराला विज्ञान क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखले जाते. त्यांना गणित श्रेणीमध्ये म्हणजेच फ्रँक मर्ल यांना गणित श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचे नाव पुन्हा एकदा सांगतो, ब्रेक थ्रू प्राइज 2026. विजेते आहेत फ्रँक मर्ल, फ्रान्स या देशाचे ते आहेत. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या पुरस्काराची सुरुवात 2012 या साली झालेली आहे. याची स्थापना ब्रेक थ्रू प्राइज फाउंडेशनद्वारे म्हणजेच मार्क झुकेरबर्ग, सर्गे ब्रिन, युरी मिल्नर आणि प्रिसिला चॅन इत्यादी अब्जाधीशांनी याची स्थापना केलेली आहे. यामध्ये पुरस्काराची रक्कम असते $3 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 25 कोटी रुपये. विशेष बाब म्हणजे फ्रँक मर्ल यांना नॉन लिनियर वेव्ह इक्वेशन्स आणि हायड्रोडायनामिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पुरस्कार या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रेक थ्रू पुरस्कार 2026 हा फ्रान्सचे फ्रँक मर्ल यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अशोक कुमार लाहिरी. अशोक कुमार लाहिरी हे आता नुकतेच नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष झालेले आहेत. 6 मे रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि आता हे नुकतेच निवृत्त होणार आहेत. अशोक लाहिरी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. भारत सरकारचे ते माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते. 12वे ते माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते. 15वे वित्त आयोगाचे ते सदस्य देखील होते. पश्चिम बंगाल विधानसभेचे भाजप आमदार ते आहेत. म्हणजेच बालूरघाट मतदारसंघ हा त्यांचा आहे आणि सध्याचे कार्यकाळ ते संपत असल्यामुळे त्यामुळे ते आता या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. परंतु त्यांनी निवडणूक मात्र ती लढवलेली नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. IMF, विश्व बँक, ADB आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यासोबत त्यांनी काम केलेले आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि इतर संस्थांमध्ये ते प्राध्यापक देखील आहेत. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे ते पहिलेच राजकीय पार्श्वभूमी असलेले व्यक्ती देखील आता ठरलेले आहेत. नीती आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन
फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015 या साली झालेली आहे. याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः. आता नवीन उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लाहिरी. त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असणार आहे. तर नीती आयोगाचे सीईओ असणार आहेत निधी चिब्बर. या IAS आहेत आणि त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. आता नीती आयोगाचे सदस्य अध्यक्ष आता नरेंद्र मोदी हे स्वतः आहेत आणि नवीन उपाध्यक्ष हे अशोक कुमार लाहिरी हे आहेत. परंतु इतर काही सदस्यांची देखील आता नियुक्ती झालेली आहे. ते देखील सदस्य आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. तर कोणकोणते सदस्य आहेत तर लक्षात घ्या. राजीव गौबा, KV राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि M श्रीनिवास. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नीती आयोगाची पूर्ण बॉडी ही माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नीती आयोग पूर्ण सदस्य आता असणार आहेत. एक तर परत एकदा सांगतो, अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लाहिरी, CEO आहेत निधी चिब्बर, इतर पूर्णवेळ सदस्य आहेत राजीव गौबा, KV राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि M श्रीनिवास. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 नुसार सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा दुसरा देश कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा दुसरा देश ठरलेला आहे भारत. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 या अहवालानुसार ही क्रमवारी जाहीर झालेली आहे. पहिला क्रमांक आहे चीन, तर दुसरा क्रमांक आहे भारत, तर तिसरा क्रमांक आहे अमेरिका. 2025 मध्ये जगातील 33.8% वीज नवीकरणीय ऊर्जेतून उत्पन्न झालेली आहे. पहिल्यांदाच नवीकरणीय ऊर्जेने कोळशाला जागतिक स्तरावर मागे टाकलेले आहे. भारताने 2025 मध्ये विक्रमी 38 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता ही स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न. चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद ही नवी दिल्ली भारत या ठिकाणी आता आयोजित केली जाणार आहे. 28 ते 31 मे 2026 या कालावधीमध्ये ही परिषद पार पडली जाईल. ही परिषद 10 वर्षानंतर होत आहे. लक्षात घ्या, पहिली परिषद 2008 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. दुसरी परिषद 2011 मध्ये आदिस अबाबा इथिओपिया या ठिकाणी झालेली होती. तिसरी परिषद 2015 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. तर आता चौथी परिषद पुन्हा एकदा नवी दिल्ली या ठिकाणी तब्बल 10 वर्षानंतर होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत 1 जानेवारी 2014, 26 जानेवारी 2016, 15 ऑगस्ट 2015 की 1 जानेवारी 2015. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.